कारण शरीर म्हणजे शरीराचं महत्त्व जर लोकांना समजेल ना, तर एका बाजूने मटेरियल डेव्हलपमेंट होईल आणि दुसऱ्या बाजूने स्पिरिच्युअल प्रोग्रेस होईल. आज काय झालेलं आहे, शरीराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लोक स्पिरिच्युअल प्रोग्रेसच्या मागे लागतात. होत नाही तो भाग वेगळाच, पण स्पिरिच्युअल प्रोग्रेसच्या मागे लागतात, मटेरियल लाईफकडे दुर्लक्ष करतात. आणि जे अगदीच ज्याला आपण म्हणतो मटेरियलिस्ट, ते फक्त शरीराचे चंगळ आणि मौज मजा करण्याकडे लक्ष देतात आणि बाकीच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जीवनविद्येला मान्य नाहीत. जीवनविद्या असं सांगते की सर्व गोष्टींमध्ये तुमचा बॅलन्स पाहिजे. स्पिरिच्युअल प्रोग्रेस पाहिजे, मटेरियल प्रोग्रेस पाहिजे, विज्ञान पाहिजे, प्रज्ञान पाहिजे. किंवा आम्हाला आत्मज्ञान झालं म्हणजे पुरे, आम्हाला विज्ञानाची गरज नाही, चालणार नाही. विज्ञान जर नसेल तर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्यसुद्धा तुम्हाला राखता येणार नाही. जर तुम्हाला जर विज्ञान नसेल, आज विज्ञानाच्या बळावर आज अमेरिका किती पुढे गेलेली आहे हे आपण पाहतो. आणि आज अमेरिका ही महासत्ता झालेली आहे, त्याचं मुख्य कारण विज्ञान आहे. म्हणून विज्ञानाचे फायदे तोटे दोन्ही आहेत हे जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये मुख्य त्याचा फायदा म्हणजे विज्ञानाच्या बळावर आपण आपलं संरक्षण व्यवस्थित करू शकतो. आपलं स्वातंत्र्य, राष्ट्राचं जे स्वातंत्र्य आहे ते आपण विज्ञानाच्या बळावरच आपण राखू शकणार आहोत. त्याचप्रमाणे मटेरियल प्रोग्रेससुद्धा विज्ञानाच्या बळावरच आपण करणार आहोत. अनेक अंधश्रद्धा आपल्याला विज्ञानाच्या बळावरच नष्ट करता येण्यासारख्या आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्या जोडीला त्याला बॅलन्स करण्यासाठी स्पिरिच्युअल प्रोग्रेस हवंच. शरीराच्या दृष्टीने कितीही प्रगती झाली, विज्ञानाच्या दृष्टीने कितीही प्रगती झाली, पण मनाच्या दृष्टीने जर तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद नसेल आणि स्पिरिच्युअल प्रोग्रेस नसेल तर तुमच्या जीवनाला बॅलन्स राहणार नाही. आणि बॅलन्स ढळला की मनुष्य कोसळल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की या शरीराचं महत्त्व अपरंपार आहे. आणि हे महत्त्व सांगत असताना पाप आणि पुण्य या दोन गोष्टीबद्दल मी उहापोह मागल्या प्रवचनापासून करतो आहे की पाप पुण्य या दोन गोष्टी ज्या आहेत या इतिहास जमा आहेत, या जुन्या पुराणे आहेत. आता विज्ञान युगामध्ये पाप पुण्याला काही किंमत नाही असं जे लोकांचा जो समज झालेला आहे हा अत्यंत चुकीचा समज आहे. हा अत्यंत चुकीचा म्हणजे नुसताच चुकीचा असं नव्हे तर तो अत्यंत अनिष्ट आहे आणि संबंध जगावर अरिष्ट आणणारा असा तो चुकीचा समज आहे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की पाप आणि पुण्य हे आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचे असे गोष्टी आहेत की ज्याच्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष कराल तर दुःखाशिवाय तुमच्या वाट्याला काही येणारच नाही. लक्षात घ्या, पाप पुण्य या दोन गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर दुःख या पलीकडे तुमच्या वाट्याला दुसरं काही येणार नाही. आज जगामध्ये तुम्ही पाहाल तिथे दुःख आहे. मी नेहमी सांगत असतो, देव आहे की नाही, सर्वत्र देव भरलेला आहे की नाही, वादाचा विषय होऊ शकेल. पण जगात सर्वत्र दुःख भरलेलं आहे हे सर्वांच्या अनुभवाचं आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत एवढे हे तर केव्हाच सांगून ठेवलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये सुख कमी, दुःख जास्त. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच की लोक पैशाच्या पाठीमागे आहे आणि पुण्य कमावण्याच्या पाठीमागे नाहीत. आणि दुसरी एक अडचण म्हणजे अशी की पुण्य आणि पाप ह्याच्यातला विवेक ज्याला म्हणतो किंवा ह्याच्यातला जो फरक ज्याला आपण म्हणतो तोच लोकांना कळत नाही. लोक पापाला पुण्य समजतात आणि पुण्याला पाप समजतात. अशी गफलत झालेली आहे. थोडक्यात पाप पुण्य हा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा काहीतरी जुना पुराणा या जुन्या काहीतरी कल्पना हे आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. कारण पाप पुण्यावरच आपला संपूर्ण जीवनाचा हिशेब आपण ज्याला आपण म्हणतो तो आपण चुकता करत असतो. आपण जीवन म्हणजे तरी काय, तर जीवन म्हणजे पाप पुण्याचा हिशेब चुकता करणं म्हणजे जीवन. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जेव्हा पाप करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ताप निर्माण होतो आणि जेव्हा पुण्य आपण करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान हे निर्माण होतं. आणि म्हणून पुण्य आणि पाप ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टीने जरी आपण पाहिलं तरी आपल्या ध्यानात येईल की हे पाप पुण्य जे आहे हे रेकॉर्ड केलं जातं.
आणि हे रेकॉर्ड केलं जातं कुठे? आपल्या आतमध्ये, ज्याला आपण सूक्ष्म अशा तऱ्हेची जी जाणीव किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, त्याच्या ठिकाणी हे सगळं रेकॉर्ड होतं. म्हणजे त्याचे प्रिंट्स ज्याला आपण म्हणतो, ते प्रिंट्स त्याच्यावर उमटतात. आणि हे जे प्रिंट्स उमटतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. आता तुम्ही म्हणाले प्रिंट्स उमटतात कुठे, कसे उमटतात, कोण उमटतोय, हे सगळं कोणालाही सांगता येत नाही. ही सगळी आतमध्ये जी व्यवस्था आहे, ही सगळी मी परमेश्वराची जी व्याख्या केलेली आहे त्याच्याशी तुम्ही जर ताडून पाहिली तर तुमच्या ध्यानात येईल की हे कसं चाललेलं असतं. आम्ही परमेश्वर कशाला म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या. निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आता शरीर म्हणजे परमेश्वर असं जेव्हा आम्ही म्हणतो त्याचं कारण, शरीराच्या ठिकाणी बघा, शरीर हे निसर्गाच्या नियमाने बद्ध आहे, शरीर हे स्वयंचलित आहे, शरीर हे स्वयं नियंत्रित आहे, शरीर हे नैसर्गिक आहे, शरीराच्या ठिकाणी पद्धतशीर व्यवस्था आहे. आणि म्हणून शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर हा सिद्धांत आम्ही मांडतो. त्याचं कारण हे आहे. आता या ठिकाणी जे चालतं हे सगळं हे ऑटोमॅटिक, स्वयंचलित आणि स्वयंनियंत्रित, हे सगळं ऑटोमॅटिक चाललेलं आहे आणि निसर्गाच्या नियमाने हे सगळं चाललेलं आहे. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की मग आपल्या आतमध्ये ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था दिव्य आहे. मी मागल्या केव्हा सांगितलं होतं, शरीराचं प्रत्येक गोष्ट दिव्य आहे, प्रत्येक गोष्ट. आणि शरीराकडून घडणारी गोष्ट जर आपण पाहिली, पाहणं, ऐकणं, हे सुद्धा सगळं दिव्य आहे. हे जर आपण पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की ही सगळी आतमध्ये जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था अद्भुत आहे. ती प्रिंट्स रेकॉर्ड होणं, त्या प्रिंट्स अनुकूल स्थितीची वाट पाहणं, अनुकूल स्थिती प्राप्त झाली की ती प्रगट होणं, वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी अशा अद्भुत आहेत. पुन्हा चांगली संगती मिळाली की पुण्य वर येतं, वाईट संगती मिळाली की पाप वर येतं. हे सगळं जर आपण जर पाहिलं, हे सगळं आश्चर्यचकित करणार आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी हे जे उमटतं प्रिंट्स, ठसे, कर्माचे ठसे आपल्या सूक्ष्म जाणीवेवर जे उमटतात, ते कोण उमटवतो, केव्हा उमटवतो, कसे उमटवतो, हे यातलं काही आपल्याला पत्ता लागत नाही. पण हे गुप्तपणे चाललेलं आहे, अचूकपणे चाललेलं आहे, अत्यंत कौशल्याने चाललेलं आहे. आणि त्या ठिकाणी पूर्ण सहजता आहे. कुठल्याही तऱ्हेची खटपट नाही, धडपड नाही, हे सामान आण, ते सामान आण, ही उपकरणं आण, ती उपकरणं, असल्या भानगड नाही. ऑटोमॅटिक सगळं जे चाललं ना ते ऑटोमॅटिक आणि सेल्फ रेग्युलेटरी, अद्भुत आहे. आणि म्हणून आता ह्या प्रिंट्स बघा, आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे असा की ह्या पाप पुण्याच्या ज्या प्रिंट्स आपल्या कॉन्शियसनेसवर म्हणजे जाणीवेवर ज्या उमटतात, त्या कॉन्शियसनेस म्हणजे त्या जाणीवेवर किती लेयर्स आहेत. कारण आपल्याला A to Z लहानपणापासून तर आतापर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं आपल्याला आठवतं. काही गोष्टीचं आपण विसरतो याचा अर्थ आपण ते आठवू शकत नाही, हा त्याचा भाग आहे. पण विसरलेली गोष्ट आपल्याला पुन्हा आठवता येते. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे रेकॉर्ड झालेलं असतं, हे रेकॉर्ड होणं ह्याच्यासाठी किती लेयर्स असतील याची तुम्ही कल्पना करा. आपण एक पाटीवर लिहितो आणि पाटीवर लिहिल्यानंतर पुन्हा जर त्याच तिकडे लिहायचं असेल तर ते पुसावं लागतं. इथे पुसण्याची बाबत नाही. इथे तो पुसतो आहे आणि त्याच्यावर आणखीन पुन्हा लिहितो आहे असलं भागत नाही. ह्या ठिकाणी सगळं कंटिन्युअस चाललेलं आहे. आणि हे जे कंटिन्युअस चाललेलं आहे तर आपल्याला आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे असं की ह्या प्रिंट्स उमटण्यासाठी त्या कॉन्शियसनेसवर म्हणजे त्या जाणीवेवर किती लेयर्स असतील, किती थर असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अद्भुत. म्हणून मी सांगितलं की ज्याप्रमाणे परमेश्वराचं सगळं इन्फिनिट आहे, परमेश्वर सर्व अंगाने सर्व दृष्टीने तो अनंत आहे, हे मी सांगितलं. त्याप्रमाणे ह्या ज्या प्रिंट्स ज्याच्यावर उमटतात, लेयर्स ज्याला आपण म्हणतो लेयर्स ऑफ द कॉन्शियस माइंड, ते सुद्धा इन्फिनिट आहे. हे सुद्धा इन्फिनिट आहे. आणि हा सगळा जो रेकॉर्ड आहे, हा एक रेकॉर्ड तयार होतो आपला आणि आपल्या सुखदुःखाला तोच कारणीभूत ठरतो.
हा सगळा जो रेकॉर्ड आहे, हाच रेकॉर्ड आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून जीवनविद्येने सगळं सायंटिफिक अँगलने मांडलेला हा विषय आहे. हे जर आपल्या ध्यानामध्ये आलं तर आपल्याला कळेल की पाप पुण्य म्हणजे या जुन्या समजुती आहेत असं नाही. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार, असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार. पण त्या ठिकाणी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा व्हायला पाहिजे, ती अशी की पाप ज्याला आपण म्हणतो ते आपण परपीडा जेव्हा करतो तेव्हा जे निर्माण होतं ते पाप. परपीडा म्हणजे पाप नव्हे, परपीडा म्हणजे पाप नव्हे. परपीडा केल्यानंतर त्याच्यातून जे निर्माण होतं ते पाप. आणि परोपकार म्हणजे पुण्य नव्हे, तर परोपकारातून जे निर्माण होतं ते पुण्य. ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये आली की पाप पुण्य म्हणजे काय ध्यानात येईल. आणि म्हणून जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पाप पुण्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. की पैसा तुम्हाला कमी मिळाला झाले पण पुण्य कमी होता कामा नये. कारण पुण्य ही गोष्ट काय, पुण्य तुम्हाला सर्वच देतं. कळलं की नाही. आज जगामध्ये जी माणसं आपल्याला सुखी दिसतात, आता हा विषयसुद्धा एक महत्त्वाचा आहे की जगामध्ये काही माणसं सुखी दिसतात, काही माणसं दुःखी दिसतात. काही माणसं सुखी असतात नंतर दुःखी होतात, काही माणसं प्रथम दुःखी असतात नंतर सुखी होतात, काही लोक कायमचीच दुःखी असतात तर काही लोक कायमचीच सुखी असतात. असं आपल्याला जे दिसतं ते काही परमेश्वराची त्याच्या ठिकाणी पार्शालिटी नाही, त्यात परमेश्वराची कृपा वगैरे काय नाही किंवा त्याचा कोप वगैरे असला काही नाही, हे लक्षात ठेवायचं. हे सगळं त्यांनी त्याच्याच ठिकाणी केलेला, निर्माण केलेला रेकॉर्ड, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये ज्या वेळेला सुख भोगतो त्यावेळेला ते पुण्याईचं फळ असतं आणि दुःख भोगतो ते कुठल्या तरी दुष्कर्माचं फळ असतं, कुठल्या तरी दुष्कर्माचं. आता काय आहे, आपण पुष्कळ कर्म करत असतो, त्याच्यातून आपली चांगली कर्म घडतात, काही वाईट कर्म घडतात. तर आपल्या वाट्याला जेव्हा सुख येतं तेव्हा आपण समजायचं हे सत्कर्माचं फळ आहे आणि दुःख येतं तेव्हा समजायचं हे दुष्कर्माचं फळ आहे. हे आपण प्रथम लक्षात ठेवायचं. आज आपण काय करतो, आपल्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत सुख मिळालं तर मी, माझ्यामुळे, आणि दुःख मिळालं तर ते दुसऱ्यामुळे, असं आपण जे म्हणतो ना, हे चूक आहे. सुख जसं माझ्याचमुळे मला मिळतं तसं दुःखसुद्धा माझ्याचमुळे मला मिळतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर दुःखाचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं आणि सुखाचं श्रेय स्वतःवर घ्यायचं, हे जे सध्या चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चांगलं काही घडलं की आपण म्हणतो देवाची कृपा, आणि वाईट घडलं तर आपण म्हणतो देवाचा कोप. असं नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आपल्या जीवनामध्ये जे चांगलं घडतं ते पुण्याईचा प्रताप आणि वाईट घडतं तो पापाचा प्रताप, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पुण्याईचा प्रभाव आणि पापाचा प्रताप ह्या दोन गोष्टी सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. हे जर नीट लक्षात ठेवलं तर हे पाप पुण्य येतं कुठून? हे पाप पुण्य आपणच आपल्या ठिकाणी निर्माण केलेलं असतं, त्याच्यातून नियती आपणच निर्माण केलेली असते आणि नियती ज्यावेळेला फळाला येते तेव्हा त्याला आपण सुखदुःख असं म्हणतो. हे सगळं जर आपण नीट तपासलं तर आपल्या ध्यानामध्ये येईल की पुण्याईचं महत्त्व फार आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे जे चांगलं घडतं आणि जे जे आपल्याला चांगलं मिळतं, म्हणजे सुख ज्याला आपण म्हणतो, सुखाचे दिवस, हे सगळं मिळतं, ते सर्व आपल्याला जे मिळतं ते पुण्याईचं फळ असतं. तुम्हाला चांगला मुलगा मिळणं, चांगली मुलगी मिळणं, म्हणजे पुत्र चांगला होणं, कन्या चांगली होणं, जावई चांगला मिळणं, सून चांगली मिळणं, नातवंड चांगली निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुण्याईचं फळ असतं. त्याचप्रमाणे जीवनामध्ये आपल्याला जे यश मिळतं, समृद्धी मिळतं, आपल्याला जीवनामध्ये जे काही चांगलं प्राप्त होत असतं ते सुद्धा पुण्याईचं फळ असतं. आता गंमत अशी आहे इथे की हे सगळं पुण्याईने मिळत असतं, त्याचप्रमाणे
आपल्याला जे जीवनामध्ये जे दुःख भोगावं लागतं, जी संकटं येतात, जी आपत्ती विपत्ती येतात, त्यालासुद्धा आपल्या दुष्कर्माचं ते फळ असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पुण्य आणि पाप ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये ज्या चालत असतात, त्यानेच आपल्या जीवनाचा रथ चालत असतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात येईल, ती म्हणजे अशी की हे जे पुण्य नावाची गोष्ट जी आहे ना, ती आपण खर्ची पाडत असतो. आपण ज्या वेळेला एखादं सुख भोगतो त्यावेळेला आपण पुण्य खर्ची टाकलेलं असतं, तेव्हा सुख भोगतो. मी उदाहरण देतो. आपण ज्यावेळेला एखादं पैसे खर्च करतो तेव्हा वस्तू आपण विकत घेतो. आपण ज्यावेळेला पैसे खर्च करतो त्यावेळेला आपण काहीतरी विकत घेतो, वस्तू विकत घेतो किंवा आणखीन काही गोष्टी विकत घेतो. आपण पैसे खर्च करतो तेव्हा. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेला पुण्य खर्च करतो त्यावेळेला आपण सुख मिळवतो, आपल्याला समृद्धी मिळते, आपल्याला यश मिळतं, आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला समाधान मिळतो, आपली जीवनामध्ये प्रगती होते. आणि हे ज्यावेळेला आपल्याला मिळत असतं त्यावेळेला आपण पुण्य खर्ची टाकत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज जगातील लोकांना आपण पुण्य खर्ची टाकतो आणि सुख मिळवतो, यश मिळवतो, समृद्धी मिळवतो, हेच कळत नाही, हेच ज्ञात नाही. आणि ह्याच्यातून होतं काय की जसं बँकेतले पैसे आपण काढत राहिलो की मग बँकरप्ट होतो, त्याप्रमाणे पुण्यासारखं आपण जर खर्ची टाकत राहिलो तर पुण्याईच्या नावाने आपण बँकरप्ट होतो. आणि पुण्याईच्या नावाने जेव्हा आपण बँकरप्ट होतो तेव्हा आपल्यावर दुःखाचे प्रसंग, आपत्ती, विपत्ती, संकट, कटकटी, कलह वगैरे वगैरे गोष्टी आपल्या वाट्याला येतात. म्हणून आपल्या वाट्याला जे चांगलं येतं आणि वाईट येतं ते कर्मातून जे पाप पुण्य निर्माण होतं, पाप पुण्यातून नियती निर्माण होते आणि नियतीतून सुखदुःख निर्माण होतं. हे जर आपल्या ध्यानामध्ये आलं तर पाप पुण्याला आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे हे लक्षात घेईल. म्हणून आपण एखादा मनुष्य म्हणतो तो भ्रष्टाचार करतो, तो ब्लॅक मार्केट करतो, तो वाईट धंदे करतो आणि तरीसुद्धा तो आणि आनंदात असतो, त्याची भरभराट झालेली दिसते, त्याचं अमुक झालेलं दिसतं वगैरे वगैरे. हे दिसतं एवढं आपण लक्षात ठेवायचं. तसं ते असत नाही, हे मी मगाशी सांगितलं होतं की ते तसं असत नाही, ते फक्त दिसतं. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं आपण म्हणतो. याचं कारण हे, कारण हे सगळं जे आपल्याला तो वाईट मार्गाने जे काही तो मिळवत असतो ते सगळं वाईट मार्गाने जात असतं. आणि वाईट मार्गाने जात असतं, ते जात असताना सुद्धा तो आपला प्रताप दाखवूनच तो जात असतो, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळविलेला पैसा हा कोणाच्याही उपयोगी पडत नाही, ना त्या व्यक्तीच्या, ना त्या कुटुंबाच्या, ना समाजाच्या, ना राष्ट्राच्या, ना विश्वाच्या. हा पैसा कोणाच्याही उपयोगी पडत नाही. हा जो पैसा जो आहे ना, हा सर्वांना, व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांना दुःखात लोटणारा, दुःखाच्या खाईत लोटणारा असा हा सगळा भ्रष्टाचाराचा पैसा असतो. आणि म्हणून भ्रष्टाचार ह्याचा अर्थ फक्त पैसे खाणं म्हणजे भ्रष्टाचार नव्हे. भ्रष्ट आचार म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार याचा अर्थ काय? भ्रष्ट आचार म्हणजे जे आपण वाईट करतो ते त्याला भ्रष्टाचार म्हणतात. खरं आज आपण भ्रष्टाचार म्हणजे पैसा खाणं म्हणजे भ्रष्टाचार म्हणतो, पण खरा त्याचा अर्थ आहे भ्रष्ट आचार म्हणजे भ्रष्टाचार. तर आचार, भ्रष्टाचार कुठलाही असू दे, तो शेवटी दुःखाला कारणीभूत ठरतो. हे आपण लक्षात जर ठेवलं तर जीवनामध्ये पुण्य सतत मिळवत राहिलं पाहिजे. पुण्याईच्या नावाने आपण बँकरप्ट होता कामा नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सतत पुण्य मिळवत राहणं आणि पाप टाळत राहणं, ह्या दोन गोष्टी जर आपण करत राहिलो तर सुख मिळणं हे आपल्या हातात आहे आणि दुःख मिळणं हे आपल्या हातात आहे, हे आपल्या ध्यानात येईल. म्हणून जीवनविद्या सांगते की तुला जर सुख पाहिजे असेल तर पुण्य मिळव, खर्ची पडलेलं पुण्य पुन्हा मिळव आणि पाप टाळण्याचा मॅक्झिमम प्रयत्न कर. आणि हे सर्व करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे. हे करायचं की न करायचं हे तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.